पुन्हा एकदा युद्धाचे ढग दिसू लागलेले आहेत आणि आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार हा गडगडलेला आहे। कामकाज सुरू होताच सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळल्याचं दिसून येत आहे, तर सेन्सेक्स सध्या 800 अंकांहून खाली गेलेला आहे आणि निफ्टी 240 अंकांहून अधिक कोसळल्याचं दिसतंय। अमेरिका इराण 2.0 युद्धाचे ढग हे सध्या दिसून येत आहेत आणि कच्चं तेल देखील यामुळे $110 वरती गेल्याचं दिसून येत आहे। तर रुपयाची कमालीची घसरण सुरू आहे। डॉलर 96.17 रुपयांवरती येऊन ठेपलाय आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक अशी घसरण झालेली आहे। तर पुन्हा एकदा युद्धाचे ढग हे दिसून येतात। आठवड्याच्या सुरुवातीलाच एकीकडे शेअर बाजार हा कोसळल्याचं चित्र आहे, तर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक अशी घसरण देखील दुसरीकडे झालेली आहे। त्यामुळे युद्धाचे परिणाम हे दिसून येत आहेत, युद्धाचं सावट आहे आणि याच अनुषंगाने या दोन मोठ्या अपडेट। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण झालेली आहे, तर शेअर मार्केट देखील आज कोसळलेलं आहे। सेन्सेक्स सध्या 800 अंकांहून आणि निफ्टी 240 अंकांहून अधिक कोसळल्याचं दिसून येत आहे। आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि ही मोठी घसरण दिसून येते, तर तिकडे रुपयाच्या तुलनेमध्ये रुपयाची कमालीची घसरण सुरू आहे। डॉलरच्या तुलनेमध्ये डॉलर 96.17 रुपयांवरती पोहोचलेला आहे आणि त्यामुळे ही एक ऐतिहासिक घसरण सध्या दिसून येते। तर युद्धाचे परिणाम हे सध्या आपल्याला दिसून येत आहेत। एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी जो प्रस्ताव पाठवलेला होता तो इराणनं धुडकावून लावलाय आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा युद्ध सुरू होणार का अशी चर्चा रंगतीये। दोन्हीही देश हे आरोप प्रत्यारोप करतात आणि याच अनुषंगानं भारतावरती देखील हा काहीसा परिणाम होताना दिसून येतोय। शेअर मार्केटमध्ये घसरण झालेली आहे, तर रुपयाची देखील घसरण होताना दिसून येते। डॉलरच्या तुलनेमध्ये सध्या रुपयाची ऐतिहासिक अशी घसरण झालेली आहे, तर तिकडे आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे। सेन्सेक्स हा 800 अंकांनी आणि निफ्टी 240 अंकांहून अधिक कोसळल्याचं दिसून येत आहे। अमेरिका इराण 2.0 युद्धाचे ढग हे सध्या जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर कच्चं तेल हे देखील वाढलेलं आहे। कच्च्या तेलाचे दर $110 वरती गेलेले आहेत, त्यामुळे याच अनुषंगाने हे सगळे आपण परिणाम बघून येतोय आणि हेच भारतावरती देखील होताना दिसत आहेत। मग यामध्ये कच्चं तेल असेल, त्याचबरोबर शेअर मार्केटमधली घसरण असेल, रुपयाची झालेली घसरण असेल, या अनुषंगाने हे परिणाम सध्या भारतावरती देखील होताना आपल्याला दिसून येत आहेत। भारतामध्ये अनेक ठिकाणी कच्च्या तेलाची कमतरता देखील जाणवतीये। अनेक पेट्रोल पंप हे सध्या बंद आहेत, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय, त्यामुळे एकूणातच जागतिक अर्थव्यवस्थेवरती याचा कुठेतरी परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये पुन्हा एकदा युद्ध आता सुरू होणार का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। आणि अर्थविश्लेषक अभिजित फडणीस सर सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित सर, आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि शेअर मार्केट गडगडल्याचं दिसतंय। जागतिक पटलावरती जे काही बदल घडत आहेत, जी परिस्थिती ओढवलेली आहे, त्याचाच हा परिणाम म्हणायचा का? हो, नक्कीच। कारण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चीनला गेल्यानंतर असं वाटलं होतं की इराणचा जो तिढा आहे तो देखील काही प्रमाणात सुटेल, परंतु तसं त्यांना फारसं काही चीनमध्ये उपलब्ध झालं नाही। थोडंसं नमतच घ्यायला लागलं आणि परत येताना अर्थातच त्यांनी पुन्हा एकदा आम्ही इराणवरती हल्ला करू अशा प्रकारच्या धमक्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा हे सगळं भडकणार आणि आणखीन वाढणार अशी भीती बाजाराला वाटते आणि त्यामुळे तेलभावही वाढणं, रुपयावरती ताण येणं, ह्या सगळ्या आपल्याला घटनाक्रम झालेला दिसतोय। अगदी अभिजित सर, तुम्ही जसं म्हणालात तसं रुपयावरती ताण आलेला आहे, रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे, त्यामुळे आता याचे नेमके परिणाम कसे होतील? आपण आताच बघितलं की 3 रुपयांनी पेट्रोलची भाव सरकारने केली, पण आपण खूप मोठ्या प्रमाणावरती तेलाच्या आयातीवरती अवलंबून आहोत आणि जेव्हा रुपया गडगडतो त्यावेळेला आणि त्याच वेळेला जर तेलाचे भाव वाढलेले असतील तर दुहेरी परिणाम हा जे पेट्रोल डिझेलचे भाव आहेत त्याच्यावरती होऊ शकतो। कारण शेवटी सरकारला हे तंत्र सांभाळणं अधिकाधिक कठीण होतं आणि त्यामुळे त्याचा वापर कमी करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलंच आहे।
पण शेवटी एका मर्यादेपलीकडे जर जागतिक परिस्थिती बदलायला लागली तर मग भाव वाढवण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि त्यामुळे जनतेनेही सहकार्य त्या दृष्टीने करणं हे अपेक्षित राहतं. अगदी म्हणजे पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेलं आहे काटकसरीचं आणि एकीकडे आपण आत्ताच ही अपडेट घेतोय की शेअर मार्केट गडगडलेलं आहे, महागाई प्रचंड एकीकडे वाढतेय आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांनी नेमका कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे किंवा कशी बचत केली पाहिजे? बचतीवरती अशा वेळेला ताण येतोय. तुमचं संकेत बरोबर आहे, कारण खर्च वाढता त्यावेळेला बचत कमी होते. परंतु जी झालेली बचत आहे ती आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे ही जी शेअर बाजाराच्या माध्यमातून आपल्याला संधी असते त्याच्यात मात्र गुंतवणूक आपण केली पाहिजे. कारण अशा संकटाच्या काळामध्येच खरं म्हणजे दीर्घकालीन संधी निर्माण होत असतात. एक वर्षाने आपण मागे वळून बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अरे हा तर खूप चांगला काळ होता. त्यामुळे धीर न सोडता शेअर बाजारावरती म्हणजे थोडक्यात आपण अर्थव्यवस्थेवरती विश्वास ठेवावा. प्रत्येक अडचणीच्या संकटामध्ये जसं सरकारही मार्ग काढत असतं तसं कंपन्या देखील मार्ग काढत असतात. आणि त्यामुळे त्यावरती आपण जर विश्वास ठेवून चांगल्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणुकीची संधी साधली आणि लगेच पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी परतावा मिळेल अशी भूमिका न घेता दीर्घकालीन आपल्या परताव्याच्या दृष्टीने जर ह्या गुंतवणुका केल्या तर त्या खूप चांगल्या ठरतात ह्या काळामध्ये. त्यामुळे धन्यवाद अभिजित घाबरून जाऊ सर. नये. हो निश्चित. धन्यवाद अभिजित सर या सगळ्या विश्लेषणासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.